मराठी सिनेविश्वात अनेक नवनवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। त्यात 2023 मध्ये बाई पण भारी देवा आणि झिम्मा हे सिनेमे गाजले। त्यानंतर आता शर्मिष्ठा राऊतची निर्मिती असलेला नाच ग घुमा हा सिनेमा आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय। या सिनेमाचं शूट सुरू झाल्याची बातमी चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी दिली। याच सोबत ही डान्सिकल फिल्म नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। पाहूयात हा व्हिडिओ। आज आम्ही जो चित्रपट करायला घेतलेला आहे त्याच्यासाठी झोकून देणारे अभ्यासू विचारी असे कलाकार आम्ही निवडलेले आहेत। त्यांनी आपापल्या भूमिकेचा अभ्यास करून त्या भूमिकेचे कंगोरे, त्याची मानसिक स्थिती असा सगळ्याचा विचार करून तालमीला जोरात सुरुवात केलेली आहे। तालमीच्या स्थळाला आपण माझ्याबरोबर डान्सिकल फिल्म आहे ना ही? डान्सिकल फिल्म नाहीये। याला काय अर्थ आहे यार? ह्याच्याकडे काम करे, मला डान्स पण करायला अशा या सगळ्या बरोबर पुढचा 1 महिना रोज चित्रीकरण आरंभ आजपासून। नाच ग घुमा या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते, मधुगंधा कुलकर्णी या अभिनेत्री झळकणार आहेत। नावाप्रमाणे ही डान्सिकल फिल्म नाही असं दिग्दर्शकांनी जाहीर केलं। पण आता या सिनेमाचं कथानक काय असणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत। शर्मिष्ठा राऊत अभिनय आणि निर्मिती अशा दोन्ही धुरा सांभाळतेय। याच सोबत मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे सुद्धा या सिनेमाची निर्मिती करतायत। येत्या 1 मे 2024 ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सगळ्या अभिनेत्रींसोबत सिनेमात आणखीन कोणते कलाकार झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही नाच ग घुमा हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी।